एक वेळेची गोष्ट आहे. एक राजा होता. त्याच्या मंत्रिमंडळात भरपूर मंत्री होते, परंतु त्यापैकी 3 फार निकटवर्तीय मंत्री होते. काही दिवसापासून या 3 मंत्र्यापैकी कुठला तरी एक मंत्री राजकोषातल्या धनाची हेराफेरी करत होता. परंतु राजाच्या हे लक्षात येत नव्हते, या तिघांपैकी धनाची हेराफेरी कोण करत आहे. ही माहिती घेण्यासाठी राजाने एक शक्कल लढवली. त्याने या 3 मंत्र्याला बोलवले आणि त्यांना प्रत्येकाला एक एक रिकामी फळाची टोपली दिली व त्यांना म्हणाला, तुम्हाला आता जंगलात पाठवले जाईल. त्या जंगलातून तुम्हाला माझ्याकरिता चांगल्या प्रकारचे फळे तोडून या टोपलीमध्ये पॅक करून आणायचे आहे. तुमच्या तिघांकडे 1 दिवसाचा वेळ आहे. त्यातील पहिला मंत्री फार इमानदार होता. त्याने राजाकरिता चांगल्या प्रकारची फळे टोपलीमध्ये भरली. ही फळे जमा करण्याकरिता त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर दुसरा मंत्री फार चतुर होता. त्याने विचार केला, आपण नेलेली फळे राजांना खायला व बघायला वेळ कुठे आहे. म्हणून त्याने जास्त मेहनत न घेता झाडाखाली पडलेली फळे जमा केली. काही फळे अर्धे सडलेली होती, काही फळे कच्चे होते. त्याने ती सर्व फळे टोपलीमध्ये भरली. तिसरा मंत्री जरा आळसी व बेईमानी वृत्तीचा होता. त्याने विचार केला, राजाला ही फळाची टोपली बघण्याकरिता व त्यामध्ये काय भरले आहे हे पाहण्याकरिता वेळ कुठे आहे. तो त्याचे वजन बघेल असा विचार करून त्याने त्या टोपलीमध्ये दगड आणि झाडाची पाने भरली. आता हे 3ही मंत्री आपापल्या फळाच्या टोपल्या व्यवस्थित पॅक करून राजाकडे परत आले. राजाने त्या तिघांच्याही फळाच्या टोपल्या उघडून पाहिल्या नाही. राजाने या 3 मंत्र्यांना वेगवेगळ्या बंद खोलीत पाठवले, तेही 30 दिवसाकरिता. आणि राजाने शिपायांना आदेश दिला, पुढील 30 दिवस या 3ही मंत्र्यांना कुठल्याही प्रकारचे जेवण द्यायचे नाही. ह्या फळांच्या टोपल्या त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवा, कारण पुढील 30 दिवस यांनी जी फळे आणली आहेत तीच फळे हे मंत्री खाणार आहेत. जो पहिला इमानदार मंत्री होता त्याने त्याच्या टोपलीमध्ये चांगल्या प्रकारची फळे आणली होती, म्हणून त्याला 30 दिवस काहीही वाटले नाही. त्याने फळे खाऊन 30 दिवस आरामात काढले. दुसरा चतुर मंत्री होता. त्याने खराब फळे आपल्या टोपलीत भरलेली होती. त्याला ती खराब फळे 30 दिवस खावी लागली. त्यामुळे त्याला रूममध्ये खूप त्रास झाला आणि तो काही दिवसातच बिमार पडला. तिसरा मंत्री आळसी बेईमानी वृत्तीचा होता. त्याने त्याच्या टोपलीमध्ये दगडे भरून आणली होती, म्हणून तो मंत्री उपाशी पोटी राहिला. त्याला खायला काही नव्हते. त्याला वाटायला लागले, आपला मृत्यू जवळ आला आहे. त्याच्या लक्षात आले, आपली आळसी वृत्ती व आपली बेईमानी ही आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहे. असा विचार करून त्याने स्वतःचा प्राणत्याग केला. 30 दिवसानंतर राजाने तिघांनाही बाहेर काढण्याचे आदेश दिला. त्यावेळेस राजाच्या लक्षात आले, एका मंत्र्याचा मृत्यू झाला आहे आणि दुसरा मंत्री बिमार आहे व एक मंत्री व्यवस्थित आहे. सर्व मंत्रिमंडळाला सांगितले, मृत्यू पावलेला मंत्री आपल्या राजकोषातल्या धनाची हेराफेरी करत होता, कारण त्याला काम करण्याची सवय नव्हती. तो आळसी वृत्तीचा होता. दुसऱ्याच्या धनावर त्याचा डोळा होता, म्हणून तो बेईमानी करत होता. मला बऱ्याच दिवसापासून हा सापडला नव्हता, म्हणून मी ही शक्कल लढवली. आणि जो चतुर मंत्री होता त्याने राजाची माफी मागितली. त्याने कुठल्याही प्रकारची बेईमानी केली नव्हती, म्हणून राजाने त्याला माफ केले.
व चांगले राहण्याचा सल्ला दिला. आणि यानंतर जो इमानदार मंत्री होता राजाने त्याचा सत्कार केला. मित्रांनो, या काल्पनिक कथेतून आपल्याला हाच बोध घेता येईल, माणसाचे जीवनात आळस आणि बेईमानी हे दोन शत्रू आहेत. या दोन्ही शत्रूपासून आपण नेहमी सावध असायला हवे, तरच आपले जीवन यशस्वी होऊ शकेल. माझी ही कथा तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे धन्यवाद.